नाशिकच्या सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा संप पुकारलाय आणि विशेष म्हणजे हा संप आता संपूर्ण सिटी लिंक चालक आणि कर्मचाऱ्यांचा आहे। पाहूया सविस्तर बातमी। कर्मचाऱ्यांना पगारवाढीची अपेक्षा असल्यामुळे हा संप पुकारण्यात आलाय। या कर्मचाऱ्यांचा सध्याचा पगार हा 12,000 रुपये। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की 12,000 रुपयात परिवाराला सांभाळणं, त्यांचं भरण पोषण करणं अतिशय मुश्किल होतंय। त्यामुळे पगार वाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आता हा संप पुकारला गेलाय। हा संप होणार आहे अशी कल्पना 6 ते 7 दिवसांपूर्वीच महापालिकेच्या प्रशासन विभागाला कळवण्यात आली होती, असं सिटी लिंकच्या वतीने सांगण्यात आलंय। मात्र महापालिकेने कोणत्याही प्रकारचा तोडगा न काढता हा संप होऊ दिलाय। त्यामुळे शहरात विद्यार्थी आणि कामगार वर्ग, नागरिक, वाहतूक करणारे प्रवासी यांना या संपाला सामोरं जावं लागतंय। त्यांचे नाहक हाल होतात। सिटी लिंकवर अवलंबून असणाऱ्या बऱ्याच प्रवाशांचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, हाल झालंय। आज सकाळपासून हा संप पुकारण्यात आला। यावेळी कर्मचाऱ्यांनी काय मागणी केली ऐकूया। महाराष्ट्र नवनिर्माण कामगार चालक सेनेकडून संप पुकारलेला आहे। तसेच आमचे 3 वर्षापासून मागणी प्रलंबित होती। त्याच्यामुळे विषय असा आहे की वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून पण आम्हाला कुठली प्रकारची आमची मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे। गेल्या 15 दिवसापासून तुम्ही मागणी केली होती? हो, आम्ही लेखी स्वरूपात त्यांना दिलेलं होतं, त्यांनी पण लेखी दिलं। त्याच्यानंतर आम्हाला कुठली इंटिमेटम आली नसल्यामुळे कारणाने आम्ही हा संप पुकारलेला आहे। किती दिवस संप राहणार आहे? हा बेमुदत आहे सर आमचा संप। किती बसेस आहे आणि किती चालक आहे? चालक आमचे 400 चालक आहे आणि बसेस आहे ना 350 बसेस आहे आमचे। काय तुमच्या प्रमुख मागणी आहे? पगारवाढ ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आमचे जी पिळवणूक होती 3.5 वर्षापासून ती थांबण्यात यावी आमची। हा संप जर असा सुरू राहिला तर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतील। त्यामुळे महापालिकेने यावर लवकर तोडगा काढावा असा सूर आता नागरिकांमधून देखील येतोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंके।